नंदूजी पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. यावा आपण. आणि त्याचबरोबर माजी सरपंच प्रकाशजी ठाकरे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. सन्मान होतोय नंदूजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय. आमचे आयोजक जगन्नाथ ठाकरे यांच्या शुभ हस्ते. चला माजी सरपंच प्रकाशजी ठाकरे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. हरेश 2 मिनिटं थांबायचं आपण. येस वळूया आपण या ठिकाणी मोहन सरांच्या कडे आणि या ठिकाणी सामन्या देखील सुरुवात होईल. कोळेगाव विपक्ष निळजेबी अशी लढत असेल. ऐकूया मोहन सरांचा आवाज. थँक्यू सो मच. तर स्कोरर भूषण ठाकरे यायचं आपल्याला. भूषण ठाकरे आपल्याला यायचं. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. येतोय चौकार. फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधून. बबलूचा हा बॉल अराउंड द कार्पेट. डायरेक्ट हिट परंतु फलंदाज चेक केला जाईल तोपर्यंत. ओके रनआउट साठी चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट तर जरूर झालंय परंतु सुरक्षित आहे की नाही हे पाहिलं जाईल. ओके सेफ आहे. फलंदाज अगदी सुरक्षित आहे. धाव पूर्ण झाली आहे. गोलंदाज पाहतो आपण बबलूला. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक फेकत असताना सलामीची जोडी पाहतो आपण. एका बाजूला निनांद रसाल आणि दुसऱ्या बाजूला योगेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. पहा जे कॅमेरा समोर बसल्यात ना खाली ते उठा थोडा. घारुली टीमचे प्लेयर तुम्ही थोडेसे तिथून बाजूला व्हा. घारुली पुढचा बॉल असेल बबलूचा. गोलंदाज पाहतो आपण बबलूला. गोलंदाजी ट्रॅक पडते. P1चा षटक फेकत असताना और पिच बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. काय फिल्डिंग. फलंदाज बाद झालाय. तर 10 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाला. निनांद रसाल यांनी मागील मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. तोच फलंदाज मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेखर पाटील पवार. फटका चांगला आहे. लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री क्लिअर होते. येतोय चौकार.
विजय मास्टर. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या ओव्हरनंतर टीमची टोटल पाहिली तर टोटल पाहायला मिळते 14 धावा. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक हाताला गेलं बबलू या गोलंदाजाने 14 धावा खर्च केले, एक फलंदाजाला बाद केलं. महत्वाची विकेट होती निनांद रसालची, ती विकेट मिळवली मात्र आपल्या टीमसाठी. ओव्हर नंबर 2 असेल, सेकंड ओव्हर गोलंदाज शुभम असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 षटकाचा सामना पाहतो आपण आणि स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल योगेश आणि नो स्ट्राईकला शेखर पवार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. फुल टॉस बॉल आणि मात्र मिस टायमिंग आहे का परफेक्ट टायमिंग, काय फटका पाहिला. येतोय षटकार. विजय मास्टर शुभमच्या पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार टाकले. फलंदाज पाहतो आपण योगेशला, तो सलामीचा फलंदाज. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा दोन षटकार ठोकलाय. फलंदाज पाहतो आपण योगेशला. निनांद बाद झाल्यानंतर मात्र योगेशनी जबाबदारी स्वीकारली आणि काय फलंदाजी पाहायला मिळते. सलग 2 षटकार शुभमवरती टार्गेट केला गेलाय. हा बॉल मात्र थोडासा मागे ठेवला आणि डॉट बॉल येतो. 2 षटकारानंतर मग कमबॅक केलं मात्र गोलंदाजांनी. 26 धावा धावफलकावरती पाहतो आपण. सेकंड ओव्हर पाहतो. इथे देखील फटका, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका बॉलला पाठवला. या ओव्हर मधला 3रा षटकार. ओव्हर मध्ये पाहिलं तर काय धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकार ठोकले. फलंदाज पाहतो आपण योगेशला. निनांद रसाल बाद झाल्यानंतर मात्र काय जबाबदारी स्वीकारली. हा बॉल डॉट येतो. पा काय पंचाचा निर्णय असेल ना, ते निर्णयावरती तुम्हाला पंचांचा निर्णय आऊट आहे. तर फलंदाज तुम्हाला चला बाद झाले असेल तर जायचं आहे लगेच. फलंदाज बाद झालाय. बिग विकेट मैदानातून बाहेर योगेश. तर नारायण संघाला बाय मिळाली आहे. तर यातून जो संघ जिंकेल तो संघ घारिवली हे संघासमोर केलेल. जरूर षटक मागणं ठरलं होतं, परंतु एक महत्वाची विकेट देखील मिळवून दिली आपल्या टीमसाठी. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला निनांद रसाल बाद झाला, त्यानंतर योगेश. ही सलामीची जोडी आली होती, ती जोडी मात्र आता मैदानातून बाहेर गेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शेखर पवार आणि भावेश पाटील. पहा नारायण संघ लक्ष द्या, तुम्हाला बाय मिळाली आहे.
नारायण संघाला बाय मिळाली आहे. यातून जो संघ विजय होईल तो संघ घारिवली संघासमोर खेळेल, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. गोलंदाज तयार असेल. शेवटचा बॉल असेल, सेकंड ओव्हरचा शेवटचा बॉल. लेफ्टी बॅटर समोर आहे. फुल टॉस बॉल अगदी समोर केलेला बॉल जाईल दुसऱ्या टप्प्याने सीमा रेषेपलीकडं आहे तो चौकार. आणि 2 ओव्हरचा बॉल समाप्त. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल पाहायला मिळेल. घ्या थोडा फास्ट क्रिकेट घ्या. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत यानंतरचे. 36 धावा धावफलकावरती 18च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. मागील मॅचमध्ये देखील 3 षटकाचा सामना पाहिला आपण. 44 धावा बनल्या गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये नारायण संघानी. आता तर 2 षटकामध्ये 36 धावा बनल्या गेल्यात. अजून 1 षटक शिल्लक आहे. म्हणजे धावा या सरासरीने जर धावा बनल्या गेल्या तर 50 धावा देखील बनू शकतात. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक फेकण्यासाठी. प्रतीक असेल. अंतिम षटक प्रतीकचं असेल. शेखर पवार असेल स्ट्रायकिंगला फलंदाज. समोर प्रतीक गोलंदाज. फुल टॉस बॉल इनसाइड आउटला वाईडिश लॉंग आपला येतोय. पंचांचा इशारा चौकार. लिए 40 धावा. फुल टॉस पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वाईडिश लॉंगावला एका टप्प्याने बॉल जातो सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. षटक देखील महागडं पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये 36 धावा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. 44 धावा धावफलकावरती. प्रतीक देखील महागडं ठरतो. शेखर पवार और पीस बॉल होता बॅटची काढा परंतु फिल्डर हाय शॉट गलीमध्ये. चेंडूची अडवणी केली तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट झाली. 45 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. प्रतीक गोलंदाजी करतो. 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतो. आतापर्यंत धावांचा विचार केला. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यास. 45 लॉस्ट फॉर 2 विकेट. नीलजा बस संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. त्यांना फाईट करीत असताना मात्र कोळेगाव टीम गोलंदाजी करतो. आतापर्यंत अंतिम षटक अंतिम 45 धावा धावफलकावरती. आता मात्र भावेश असेल स्ट्राईक एंडला. लेफ्टी बॅटर भावेश. आपण नेहमीच भावेश पवार पाहतो. लेफ्टी बॅटर भावेश पवार. संगीत आपण ऐकलं जातो पाहिलं जातं. हा देखील भावेश लेफ्टी आहे.
फटका देखील भावेश पवार सारखाच पाहायला मिळते आणि फटका देखील पाहूया काय घडलं गेलं. फलंदाज बाद झालाय. असं आहे. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रतीकने. त्यानंतर मागील 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. या ओव्हरमध्ये विचार केला 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या. एक गोलंदाज बाद केलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष बाकी आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा सेट केली जाईल. निलजा बस संघ 50 आकडा पार करेल का नाही करणार. पाहूया प्रतीक कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 2 चेंडू कशा प्रकारे मात्र फलंदाजांना रोखते. न्यू बॅटर पाहतो स्ट्राईकला फलंदाज समीर आलाय. हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. टार्गेट सेट करणारा हे 2 चेंडू असणार आहेत. चेंडूचा मात्र वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर अगदी बीट राहिला, डीप राहिला. त्याच्यानंतर मात्र सरळ विकेट किपरनं मात्र ते आपलं काम पार केलं. मागील 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा. कमबॅक केलं मात्र गोलंदाज प्रतीकने. अंतिम बॉल असेल. 1 टू गो. पटका चांगलाय. पाहूया बॉल जाईल का. फलंदाज तिथं आहेच बघा, प्रेक्षक वर्ग आहेत. यस, फलंदाज बाद. बाद का षटकार. 6 षटकार का बघा. 6 षटकार म्हणतात प्रेक्षक वर्ग. स्पीडअप. चला, आपल्याला 2 सामने अजून कव्हर करायचे आहेत. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. निलजीबत संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि कोलेगाव टीम तुम्ही देखील रेडी राहायचंय बॅटिंगसाठी. 51 धावा बनल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये. 52 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी कोलेगाव टीम समोर. चला, निलजे ब संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही लगेच.
2 सामने आपल्याला कव्हर करायचे. हे सामना झाल्यानंतर म्हणजेच आपल्याला 5 इनिंग कव्हर करायचे आहेत टोटल. चला निलजे संघ वारंवार अनाउन्समेंट करतो मी की तुम्ही थोडंसं सहकार्य करा. चला कोळेगाव टीमचं देखील सलामीचे बॅटर मात्र मैदानामध्ये आलेत. तर निलजे टीमला देखील विनंती असेल आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या जेणेकरून आपला बेल वाचेल. चला 52 धावाचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी कोळेगाव टीमला. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 52 धावा. खूप चांगली बॅटिंग पाहिली आपण पहिल्या सत्रामध्ये. निलजे संघाने काय फलंदाजी केली, तोडफोड फलंदाजी पाहिली आपण. ताबडतोब फलंदाजी निनांद रसाल बाद झाला लवकरात. त्यानंतर मात्र योगेशनी फटकेबाजी सुरू केली आणि 3 षटकामध्ये 51 धावा पाहिल्या आपण पहिल्या सत्रामध्ये. आता 52 धावांचं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचा कोळेगाव टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलाय. बबलू आणि निहाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेफ्टी बॅटर बबलू भरपूर आशा अपेक्षा क्षमता स्वतःवरती देखील असेल. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. गोलंदाज तयार असेल. निनान गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल वेगवान बॉल होता आणि त्यावर मात्र प्रहार केलाय. एका टप्प्याने चेंडूला अडवला फेकला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिलाच बॉल वेगवान होता. तशीच त्याच्यावरती पंच देखील बबलूने केला होता परंतु फिल्डर उपस्थित होता. 2 धावा कंप्लीट झाल्या पहिल्याच बॉलवरती. लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडला पाहायला मिळते बबलू. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळते निनान. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. जोरदार अपील केली गेली आहे आणि अपील देखील उचलली आहे. फलंदाज बाद बबलू. लगेच बिग विकेट मैदानातून बाहेर. बबलूची विकेट बाद. जोरदार अपील केली होती. बबलूला देखील माहीत होता की आपला बॅटला स्पर्श झालाय परंतु बबलू थांबला नाही. त्याला माहित आहे ही मोठी बॅटरची मात्र एक ओळख असते. त्याला माहित आहे की मी पंचांचा निर्णयावर थांबणार नाहीये. फलंदाज बाद झालाय बबलू. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक आलाय. या प्रतीकने अंतिम षटक फेकलं होतं. तो प्रतीक आता बॅटिंगसाठी 1 डाऊनला आलाय. 52 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पाहतो आपण निनांदला. गोलंदाजी ट्रॅकवरती समोर फलंदाज प्रतीक. हाफ ट्रॅकेटचा बॉल हवेत आहे. फटका फसलाय परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. दुसऱ्या विकेटची संधी होती बॅक टू बॅक गोलंदाज निनांदला परंतु चेंडू तर हवेमध्ये होता. जीवदान मिळाले मात्र फलंदाज प्रतीकला. 52 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते.
यावेळेस मात्र खेचून खेळलाय ऑन साईडला, एका टप्प्याने बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, आहे तो चौकार. आठ धावा धावपलकावरती पाहतो. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाले, परंतु अंतिम बॉलवरती एखादा मोठा पटक्यांची आवश्यकता असेल कोलेगाव टीमला. पटका तर अगदी समोर केलाय, परंतु इथे एक धाव कंप्लीट झाली आणि इथे मात्र ओव्हरच्या होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. टीमची टोटल एक फलंदाज बाद 9 धावा. सॉरी एक बॉल बाकी आहे. नऊ धावा झाल्या. धावपलकावरती एक चेंडू शिल्लक असेल आणि एकूण समीकरणाचा विचार केला तर येणारे 13 चेंडू शिल्लक असतील. 43 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू 43 धावा, प्रत्येक चेंडू मागे 3 धावा. पटका चांगला यावेळेस मात्र आणि रन देखील मिळतील चांगल्या. एका टप्प्याने बॉल जातो सीमा पार 4 धावांसाठी चौकार. ते कॅमेरा समोर बसल्यात ना, तेही उठा थोडे. कॅमेरा हलते तिथून. कॅमेरा समोर बसल्यात ना, ते उठा. तेही सर्वही उठा, कॅमेरा हलतो. तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा पाहिल्या आपण. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करीत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या गेल्या 13 धावा. आता येणाऱ्या 12 बॉल असतील आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 39 धावा. लक्ष भरपूर दूर आहे अजूनपर्यंत, कारण की पहिल्या 17 मध्ये पाहिल्या तर आपण 51 धावा बनल्या गेल्यात निलच्या संघाने. आणि त्या धावांचा पाठलाग करीत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या गेल्या 13 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता असेल. पंच थोडा स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज झाला आशिष रसाल असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. आता या ओव्हरमध्ये भरपूर धावा बनवावं लागतील कोलेगाव टीमला. थोडासा स्पीडअप घ्या पंच. गोलंदाज आशिष रसाल गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. 12 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता. या ओव्हरमध्ये धावा 24-25 आल्यात तर सामना बॅलेन्स राहील. पहिलाच बॉल पंच बोलतात वाईट आहे. 14 धावा धावपलकावरती 38ची आवश्यकता असेल. 12 चेंडू 38 धावा. सुरुवातीच्या 2-3 बॉलवरती मोठे पटके आले तर कोलेगाव टीम या मॅचमध्ये शिरकाव करू शकेल. बॅटची कडा, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉट गाली पर तिथं मात्र थ्रो पलकावरती लागल्या गेल्यात. अर्धा पल्ला पार गेलाय. 26 झाल्या. 26 बनवायच्या आहेत. समर प्रतीक ऑन द पायर. स्लोअर गतीचा चेंडू, परंतु पंच वालतात इटचा वाईट. आणखी एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. 27 धावा धाव पलकावरती 25ची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू 9-25चं समीकरण पाहतो आपण. पटका चांगला आहे आणि रन देखील मिळतील चांगल्या. येतोय षटकार.
टीमची धावसंख्या टोटल झाली आहे 33 धावा. आता समीकरण उडलं गेलंय. येणारे 8 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असेल. 8 चेंडू 19 धावा. थोडं स्पीडअप घ्या. सामना 52 धावांचा टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग करता असं वाटलं होतं की सामना फसला गेलाय कोलेगाव टीमकडनं, कारण की बबलू स्वस्तात बाद झाल्यानंतर अपेक्षा राहिली नव्हती टीमचे पाठीराखेना. परंतु प्रत्येक मात्र काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी, चौकार षटकार मारतो आपल्या टीमसाठी. 8 चेंडू 19. पोलटॉस बॉल, व्हाईट यॉर्करचा बॉल होता. सिंगल कंप्लीट झाली या बॉलवरती. 34 धावा धावपलकावरती. 7 चेंडू 7-18 7-18. हा चेंडू फार महत्वाचा असेल. इथे मोठा फटका 7-18 चौकार आला ते 14 राहतील. षटकार आला तर अंतिम ओव्हरमध्ये 12 धावा येतील. पाहूया 7 चेंडू 18ची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी कोलेगाव टीमला. पटका चांगला आहे परंतु फिल्डर आहे, फसला गेलाय, पकडलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 18ची आवश्यकता अंतिम ओव्हरमध्ये. थांबायचं आहे आता, आपल्याकडे वेळ नाही जास्त डीजे वाजवायला. 6 चेंडू 18ची आवश्यकता असेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. डीजे बीट टीमला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. एक छोटीशी मीटिंग घ्या 1 मिनिटापुरती आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 34 धावा धावपलकावरती. 17च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात आणि अंतिम ओव्हरमध्ये धावा पाहिजेत 18. काय सामना रंगला गेलाय. 2 षटकामध्ये आपण पाहिल्या धावा 34 धावा धावपलकावरती. निलजे बी टीमने 2 षटकामध्ये 36 बनवल्या होत्या आणि कोलेगाव टीमने मात्र 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या 34. 6 चेंडू 18ची आवश्यकता. 17च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या गेल्यात 2 ओव्हरमध्ये आणि अंतिम ओव्हरमध्ये पाहिजेत 18 धावा. सामना रंगताना पाहायला मिळते. रोमांचक सामना, रोमांचक सामना. आई गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित स्पर्धा सरपंच चषक पाहतो आणि या सरपंच चषकामध्ये खूप चांगली हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. एका बाजूला कोलेगाव टीम त्याला फाईट करत असताना मात्र निलजा बस संघ. अंतिम षटक असेल. गोलंदाज तयार भावेश पाटील. हा गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती 6 मध्ये 18 रोखाचे आहेत. 6 मध्ये 18 बनवायचे आहेत कोलेगाव टीमला सामना जिंकण्यासाठी. समोर प्रतीक बॅटर आहे. त्या प्रतीकची बॅटिंग पाहिली आपण सेकंड ओव्हरमध्ये. काय दुवादार फलंदाजी केली आहे, परंतु तशीच बॅटिंग या ओव्हरमध्ये बनवावं लागतील, करावं लागेल. स्लॉर गतीचा चेंडू होता, 5वा चेंडू होता आणि पहिलाच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलले. समीकरण 5 चेंडू 18ची आवश्यकता. 5 चेंडू 18चं समीकरण. पहिला आला डॉट बॉल. दबाव राहिला मात्र कोलेगाव टीम वरती, कारण का पहिल्याच बॉलवरती 2 धावा जरी आल्या असत्या तो थोडासा आधार मिळाला असता. परंतु आता उर्वरित 5 चेंडू आणि 18ची आवश्यकता असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला नाही तर सामना फसल्यासारखा होईल कोलेगाव टीमसाठी. फटका आलाय, मोठा फटका. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावर ठोकलाय षटकार. फलंदाज पाहतो आपण प्रतीकच्या बॅट मधून. असेल 4 चेंडू 12 समीकरण पहा. पहिला जरी डॉट बॉल आला त्यानंतर मात्र प्रतीकने मात्र हिम्मत सोडली नाहीये. हिम्मत है मर्दा. काय कमालीचा मॅच रंगताना पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळते. कोलेगाव विपक्ष निलजे बस संघ. 4 चेंडू 12ची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा. प्रतीक समोर. या वेळेस मात्र स्विंग पाहायला मिळते, परंतु पंच वळतात आमच्याकडं. एक धाव अतिरिक्त मात्र जोडली जाईल. 4 चेंडू आणि 11ची आवश्यकता असेल. 4 चेंडू 11ची आवश्यकता. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये.
एका बाजूला कोळेगाव टीम पाहतो, त्यांना फाईट करत असताना मात्र निलजा ब संघ 4 चेंडू 11ची आवश्यकता. 5वा चेंडू आता खेचलाय मात्र ऑन साईडला एका टप्प्याने चेंडू होते परार. 4 धावांसाठी येतो प्रत्येकच्या बॅट मधून हा दमदार चौकार. आता येणारे 3 चेंडू असतील, 7 द्यावेची आवश्यकता असेल. टीमची धावसंख्या टोटल पाहतो आपण 45 धावा बनवायच्या होत्या, 52 धावा. आता आवश्यकता असेल 7 द्यावेची. येणारे 3 चेंडू असतील. काय प्रतीकची धुवाधार फलंदाजी, तोडफोड फलंदाजी आणि ताबडतोब फलंदाजी. कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या होत्या. अशा परिस्थितीत मात्र प्रतीकने मात्र हिंमत सोडली नाहीये. येणारे 3 चेंडू असतील. गोलंदाजावर देखील तेवढा दबाव असेल. गोलंदाज पाहतो आपण 22ला मात्र धावा डिफेन्स करायचे आहेत, धावा थांबवायचे आहेत. एखादा डॉट बॉल कोळेगाव टीमवरती दबाव निर्माण करू शकतो. या 3 बॉलमध्ये एखादा डॉट बॉल. समोर मात्र प्रतीक आहे, स्ट्राईक चेंज झाली तर सामना देखील फिरवू शकतो. 3 चेंडू 7ची आवश्यकता. हा चेंडू डॉट, 5वा चेंडू. मी म्हटलं होतं एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आणि तसंच झालाय. एक डॉट बॉल आला, दबाव निर्माण झाला कोळेगाव टीमवरती. आता 2 चेंडू आणि 7ची आवश्यकता. आता काय करणार? मोठा फटका आला नाही तर अंतिम बॉलवरती 45 धावा कंपल्सरी चेसिंग, 7 धावा कंपल्सरी असतील. म्हणजे या चेंडूवरती किमान 2 धावाच काढणं शक्यतो किंवा मोठा फटका. स्ट्राईक शक्यतो आपल्याकडे ठेवणार असे विचार असेल प्रतीकचं देखील. कारण भावेश देखील म्हटलं असेल का हा चेंडू एखादा डॉट आला तर किंवा शेवटच्या बॉलवरती षटकार जरी आला तर सामना आम्ही जिंकू शकतो. 2 चेंडू 7ची आवश्यकता. इथं मात्र हाफ ट्रॅकेटचा बॉल, सिंगल तर कंप्लीट झाली. सेकंडसाठी तर नक्कीच धावणार आणि 4 धावा. नशिबाचा चौकार. मात्र 1 चेंडू आणि 3ची आवश्यकता असेल. 1 चेंडू 3 धावेची आवश्यकता. सामना रंगला गेलाय. असं वाटलं देखील नव्हतं कुणाला की हा सामन्यामध्ये वरचढ होईल का कोळेगाव टीम. कारण 3 षटकामध्ये 52 धावा बनवायच्या होत्या आणि 52 धावा कशा प्रकारे बनतील. बबलू हा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मात्र अपेक्षा अशा असतील प्रेक्षक वर्गाच्या, त्या मात्र थोड्या कुठेतरी कमी झाल्या होत्या. परंतु प्रतीकने काय फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. आता मात्र 1 चेंडू आणि 3ची आवश्यकता असतील. टोटलचा विचार केला 49 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या मॅचसाठी. जेव्हा सुरुवात होईल गोलंदाज करताना टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आपल्याला. 1 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. धावून तर 3 धावा कंप्लीट होऊ शकत नाहीये कारण ती तशी मात्र रनआउटची संधी असेल. परंतु हा चेंडूवरती चौकारच लगावा लागेल. पाहूया गोलंदाज असेल भावेश. समोर फलंदाज पाहतो प्रतीक. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. शेवट गोड करील का प्रतीक? इथं मात्र फटका चांगला आहे आणि मॅच फिनिशिंग फटका. MS धोनी स्टाईल. प्रतीकने सामना जिंकून दिला आपल्या टीमला, कोळेगाव टीमला. लगेच टॉस. कोळेगाव टीम अभिनंदन आपलं. हडलक संघ, निलजे संघ, गारुडी संघ यायचा आपण. सोनू बांगर या आपण. गारुडी संघ यायचा, लगेच टॉस केला जाईल. कोळेगाव टीम कॅप्टन आणि गारुडी टीम कॅप्टन आपल्याला यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो खास करून असेल प्रतीक. कुणी सांगू शकतं प्रतीक 14 बॉलमध्ये 46 धावांची दमदार केली. त्याला टॉससाठी यायचं आहे. गारुडी टीम कॅप्टन आणि कोळेगाव टीम कॅप्टन लगेच यायचं आहे. कोळेगाव या पण पहिला टॉस वरून घ्या.